विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फायनल डेस्टिनेशन म्हणूया आपण. आता ती शेवटची वेळ आलेली आहे, की जिथं 2 वर्ष कष्ट घेतलंय ना, त्याचं चीज करायचंय. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल? अ रोड टू सक्सेस म्हणजेच मराठीतून काय म्हणूया आपण? यशाचा राजमार्ग. काय? टेस्ट सीरीज. हां, मी अनुभवातून बोलतोय हे. टेस्ट सीरीज खूप इम्पोर्टंट आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपल्या बॅचेसमध्ये जे आपले पेड कोर्सेस आहे, तिथं मी ही टेस्ट सीरीज लॉन्च करतोय. पण मी इनिशियली सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना यश दादा माहीत आहे किंवा माहीत नक्की होणार आहे तो. मी तुम्हाला सांगतो, यश आराध्य, ओके. यश आराध्य हे चॅनल सर्च करा. ओके. या चॅनलवर तो तुम्हाला फ्री टेस्ट डेली प्रोव्हाईड करणार आहे. आणि हळू-हळू मी तुम्हाला अशा भरपूर चॅनलची नावं सांगत जाणार आहे, की जिथे तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील. ओके. मग टेस्ट कुठले आहेत? मी तुम्हाला सांगतो. आज 9 जानेवारी आहे. फिजिक्सच्या पहिल्या 2 टॉपिकवर टेस्ट होईल. बरं शेड्यूल कसं असणार आहे? मी तुम्हाला सांगतो. टेस्टचं टायमिंग काय असणार आहे? आता यशची एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेली असेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला एक WhatsApp ग्रुप जॉइन करावा लागेल. बाकीची इन्फॉर्मेशन यश देईल. आता मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरतीच टेस्ट मिळेल, ज्यांनी कोर्स घेतलाय अशा मुलांना आणि ती टेस्ट, पहिली टेस्ट मी त्याला सगळ्यांसाठी फ्री ठेवतोय बरं का बाळांनो. पहिली टेस्ट सगळ्यांसाठी फ्री ठेवतोय. पण टेस्ट कशा असणार आहेत? डेली टेस्ट असणार आहेत. म्हणजे आता बघा, की 9 तारखेला फिजिक्सची टेस्ट झाल्यानंतर 10 तारखेला लगेच केमिस्ट्री, 11 तारखेला लगेच मॅथ्स, पहिले 2 टॉपिक. 12 तारखेला पुन्हा फिजिक्स, तिसरा आणि चौथा टॉपिक या रीतीनं. पण फिजिक्सचे फक्त 20 क्वेशन, केमिस्ट्रीचे फक्त 20 आणि मॅथ्सचे पण 20 देऊया रे. एकदम कमी नको करायला बरं का बाळांनो पण. पण या टेस्ट तशा छोट्याशा टेस्ट आहेत लक्षात घ्या. मग टार्गेट काय? मी तुम्हाला सांगतो, जे मी ऑफलाईनच्या मुलांना करायला सांगतोय तेच तुम्हाला करायला लावणार आहे. काय? की 4 वाजता रोज तुम्हाला टेस्ट ओपन होतील. ओके. त्या दिवशीची टेस्ट त्याच दिवशी राहील बरं का लक्षात घ्या. मी 3-4 दिवस ती टेस्ट ओपन ठेवणार नाहीये. काय होतंय, आज झालं नाही, उद्या देऊ, परवा देऊ. आपली वृत्तीच तशी असते बऱ्याचशा मुलांची. म्हणून नाही हां, त्या दिवसाची टेस्ट त्या दिवशीच लक्षात घ्या. पुन्हा 10-15 दिवसांनी ओपन करेल ती गोष्ट वेगळी म्हणूया. पण ते पण नाहीच. त्या दिवशी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10च वाजेपर्यंत वेळ देईन तुम्हाला. 10च्या पुढे पण जायची काय गरज आहे? पण ऑफलाईनला सक्तीचा नियम आहे. 4 म्हणजे 4ला टेस्ट माझ्यासमोर सुरू होणार. हां, त्यांचे ते मोबाईल्स असतील, माझ्या समोर असेल, मुलं सगळी टेस्ट देतील. टेस्टचं तुम्हाला सांगतो 20 प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे? ठीक आहे. फिजिक्सला आपण 45 मिनिटं वेळ देऊया, पण केमिस्ट्रीला 20 प्रश्नाला 20च मिनिटं वेळ देणार आहे मी किंवा 25 मिनिटच वेळ देईन. कमी वेळ देणार आहे. पण टेस्ट झाल्यानंतर लगेच डिस्कशन व्हायला पाहिजे. तुम्ही प्रोफाइलमध्ये गेल्यानंतर, तुमच्या परफॉर्मन्सवर क्लिक केल्यानंतर, कोर्स टेस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही अटेम्प्ट केलेले सगळे क्वेशन्स दिसतील. आणि जसा मी इथं इंटरफेस देतोय, तसा तुम्हाला यश दादा पण तेच प्रोव्हाईड करणारच आहे लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की फक्त क्रॅश कोर्सच्याच मुलांसाठी ही कोर्स आहे असं नाहीये. यश बाळांनो, आमची इच्छा काय? यश प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. जो हार्ड वर्किंग आहे, जो करतोय ते. बरं, आता हे कशासाठी चाललंय? मी तुम्हाला सांगू का? सतत टेस्टमध्ये तुम्ही राहणार आहे डेली. बरं सर अहो, ते बोर्डचा अभ्यास खूप राहिलाय, त्यात तुम्ही सीईटीच्या टेस्ट द्यायला लागलाय. मी तुम्हाला सांगतो तणाव असा येणार आहे मुलांना लक्षात घ्या. हे करू का ते करू? जे काही करत नाहीत त्यांना तणाव येणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, तुम्हाला बिलकुल मी तणाव येऊ देणार नाही. बरं, पहिली टेस्ट कुठली आहे? पहिल्या टॉपिकवर रोटेशनल डायनामिक्स. दुसऱ्या टॉपिकवर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वरती ना, एम-सी-क्यूची तयारी करणार ना? फॉर्म्युले सगळे रिवाईज करणार ना तुम्ही? मग पहिल्या टेक्स्ट बुकमधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना. जे सोडवून दिलेले ते पहिलं बघा. ते तर एकदम ईझी लेव्हलचे आहेत की नाही? झाली की बोर्डची तयारी. थोडी वय 70 पैकी 35 मार्काला न्यूमेरिकल आहेत. म्हणजे आपल्या या सी टेस्टमुळं बोर्डच्या न्यूमेरिकलची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे. कारण आपण ते करणार आहोत अगोदर आणि मग एम-सी-क्यूज. बरं, आता ऑलरेडी तुम्ही कुठल्यातरी आपल्या कोर्समध्ये किंवा दुसरा कुठलाही ऑनलाईन कोर्समधले स्टुडंट असाल, तर तुम्ही काय करा, अगोदर तुम्ही ज्या नोट्स बनवल्यात ना, त्याचीच क्विक रिव्हिजन करा. मग तुमच्या लक्षात येईल, ज्यांच्या नोट्स आहेत ना, तो विद्यार्थी रिव्हिजन पटकन करू शकतोय. आतापर्यंत नाही केलं, इथून पुढे तरी करा. इथून पुढे तरी कराल ना तुम्ही? नक्की कराल मला माहिती आहे. पण हे चालणार आहे कुठून? मी तुम्हाला सांगतो 9 तारखेपासून अगदी म्हणूया आपण बरं का. फेब्रुवारीच्या 1-2 तारखेपर्यंत नको सर बोर्डची परीक्षा आल्या जवळ.
हां, मला 24 दिवस हे चालवायचं आहे. टोटल 48 टॉपिक्स मला घ्यायचेच आहेत. 48 टॉपिक मला घ्यायचेच आहेत. 24 दिवस या टेस्ट चालणार आहेत. रोज 20 असणार आहेत म्हणूया आपण. अगदी 25 दिवस चालले म्हणूया आपण. म्हणजे 500च्या आसपास तर एम-सी-क्यूज 500च्या आसपास कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. ओके. तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतोय? प्रत्येक क्वेशन म्हणजे एक कन्सेप्ट असणार आहे. आता मी क्वेशन पेपर डिझाइन करताना 20च्या 20 प्रश्न एकाच कन्सेप्टवर विचारणार आहे का? नाही. मग त्यात भरपूर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. मग एवढा अभ्यास झाल्यावर तुम्ही पेपर फोडून बाहेर येणार लक्षात घ्या. पेपर फोडून बाहेर येणं म्हणजे यश मिळवणं लक्षात घ्या. फोडून-बिडून म्हणजे बाकीचा उद्योग नाही कुठला करायचा. मग आता टेस्ट म्हटल्यावर अभ्यास करावा लागेल की नाही? मग अभ्यास करावा लागेल याचा अर्थ यश मिळणारच आहे. बरं आता होतं काय बघा सांगतो लक्षात घ्या. आज राहू दे टेस्ट माझा नाही अभ्यास झाला. नाही. तुम्ही टेस्ट द्यायची आहे. 20 मार्काचा पेपर आहे. 4 पडू देत, 5 पडू देत, 10 पडू देत. पेपर दिल्यानंतर कळेल तरी ना आपल्याला कितपत रिकॉल होतंय. मी एक व्हिडिओ बघितला YouTubeवर इंटरेस्टिंग. छान वाटलं मला. त्या सरांनी काय सांगितलं माहितीये का? रिकॉल, सारखं रिकॉल करा. बघा तुम्हाला किती आठवतंय ते. नाही आठवत, मग रिवाईज करा. ओके, पुन्हा ते वाचा सगळं. पण सतत आठवण्याचा प्रयत्न करा. तिथं आपला ब्रेन स्ट्रॉंग बनतोय. हां, सिरियसली. ही सगळी जे ना, काय म्हणूया आपण YouTubeवर एवढे व्हिडिओज आहेत ना, खजी नाही म्हणूया आपण. पण आता करायचं आहे काय? तुम्ही अभ्यास करायची वेळ आलेली आहे लक्षात घ्या. ओके. मग चला तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आजच्या टेस्टची चांगली तयारी करा आणि टेस्ट कुठं असणार? आजची टेस्ट तर सगळ्यांनाच आहे ना बाळांनो, सगळ्यांना फ्री आहे ना. मग तुम्ही काय करा, मी तुम्हाला स्टेप सांगतो लक्षात घ्या. तुम्ही पहिला Play Storeवरून आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ओके. ॲप डाउनलोड केल्यानंतर इंटरफेसवरती तुम्हाला स्टोअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. स्टोअरमध्ये तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या बॅचेस दिसतील. मी तर म्हणतोय तुम्ही व्हिजन बॅच, ओके. त्याच्यानंतर संघर्ष बॅच, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्स 2025 बॅच, ड्रॉपर टू टॉपर बॅच ही पण एक बॅच आहे. मी तुम्हाला सांगतो त्या प्रत्येक बॅचमध्ये तुम्ही जावा. ओके. तिथं तुम्हाला फ्री कंटेंट दिसेल लक्षात घ्या. फ्री कंटेंट ओके. आणि त्यातल्या कुठल्याही एका बॅचमध्ये जाऊन तुम्ही टेस्टच्या फोल्डरवर क्लिक केलं, तर तुम्हाला टेस्ट 1 म्हणून 9 जानेवारीची टेस्ट दिसेल. तिथून तुम्ही टेस्ट देऊ शकताय. पण टेस्ट दिल्यानंतर ते सोल्युशन पण तुम्हाला मिळेल. त्याचं एनालिसिस झाल्यानंतर याच्यावर जेवढे फ्री व्हिडिओज आहेत, त्यातले तुम्ही जास्तीत जास्त फ्री व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला आवडेल मला माहिती आहे. आणि दरवर्षी हजारो मुलं बोर्डची एक्झाम नंतर आपण जो क्रॅश कोर्स लॉन्च करतो ते घेतातच. आता ठीक आहे. मग तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे. नक्की मी तुम्हाला सांगतो, यश आराध्य या चॅनलवर तुम्हाला सी नंतर जेव्हा रिझल्ट लागतो की नाही, जेव्हा काउन्सिलिंगची वेळ असते ना, तेव्हा प्रॉपर गाईडन्स मिळतो लक्षात घ्या. ओके. पण मी तुम्हाला अगोदरच बोललो, तो एकटा नाहीये. अजून बरेच जण आहेत. जसं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट होईल, त्यांचे पण डिटेल्स मी तुम्हाला नक्की प्रोव्हाईड करेन. ओके. बरं, मग आता हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरं, आज फिजिक्सचा पेपर आहे. उद्या केमिस्ट्री, परवा मॅथ्स, पुन्हा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे असं रोज असणार आहे. शेड्यूल काय आहे हे विचारत बसू नका. 9, 10, 11, 12, 13, 14, 24 दिवस सलग या टेस्ट होणारच आहेत. ऑल द बेस्ट.